षड्यंत्र से सफलता प्राप्त की जा सकती है, लेकिन श्रेष्ठता नहीं. आणि तुला श्रेष्ठता हवी. अहो ती मिळायचे त्यावेळेला मिळेल की, त्याचा लोड तुम्ही नका घेऊ. कोण आहे तुझा मूळ सोर्स कोण? सोर्स? गुड क्वेश्चन. प्रश्न लय पडतात तुम्हाला. सावी मॅडम, हे जर मी तुम्हाला सांगितलं तर माझा या जगाला उपयोगच काय हो? जोपर्यंत मी काय करतो आणि कसं करतो हे लोकांना कळत नाही तोपर्यंतच माझा उपयोग आहे. आप आम खाओ ना, उठलिया क्यों गिनते हो? ए पंकू. हाँ? नहीं, तूच म्हणला ना प्यार से लोग मुझे पंकू बोलते हैं. पण आता लई झाली फालतूची बडबड. मला सांग, त्या गंगारामला सुपारी देणारा माणूस कोण होता? सावित्रीताई, तू इथेच आहेस होय अजून? आणि पंकू, किती वेळ झाला मामी बोलवतीये? कांदा भजी केलीये, चल. मला ना ट्रॅकर बसवला पाहिजे. कधी कुठे असतो काहीच पत्ता लागू देत नाही बघ. ए गप्पे शाणे. जा जा, कांदा भजी खायची. ए तू मला जा बोलू नको हा. तुला जसं काय कांदा भाजी खायचीच नाही. हा आता मला कळलं. तुला बेट लावायचे ना माझ्यावर? हा बेट लावायचे ना. हो काय बोलते ए शेंबडे. तू शेंबडे. पण आज बेट हरणार. पोट रिकामं ठेवावं लागणार ना मला, कारण आज कुठून तरी मेवा मिळणार आहे मला. ही माती कुठून आली रे इकडं? पंकू, तुझ्या बुटांना माती आहे ना? माय लिटिल सिस्टर, मी आयुष्यात एवढी माती खातो की माझ्या बुटांसाठी आता माती शिल्लकच राहिलेली नाहीये. ही माती म्हणजे तुला सांगतो, ये मिट्टी की खुशबू खेतों में से आ रही है. अरे पण आता कोण कशाला जाईल शेतात? प्रिया, तुला ही मिट्टी ते कधी कोणी कशी आणली याच्यात जास्त इंटरेस्ट आहे की माझ्यांवर इंटरेस्ट आहे? कोर्स कांदा भज्यांमध्ये. सावित्रीताई, तू पण येतेस? ए अगं नको, तुम्ही जा. आणि बेट कोण जिंकताय ते मला नक्की सांगा. हा चल रे. सांगतो ना सावित्री मॅडम. म्हणजे बरं आहे ना, ते हत्यार नशिबानं बारीकच होतं. त्याचं लागलं नाही ना काय? आईला त्या गंगारामच्या असा इंगा दाखवलाय का नाही? तो सावत्र भाव असला म्हणून काय झालं? कवठेकरच तू, पण तुझ्यावर हल्ला म्हणजे कवठेकरांवर हल्ला. एका पायानं असा तुंबालाय का नाही, परत पाऊल ठेवणार नाही तो कवठे भैरवगड मध्ये. आता कुठे गंगाराम? काय करायचंय? मी तर म्हणतो गाढवावरून धेंड काढायला पाहिजे होती त्याची. काळ्या फासून पाया पडायला लागला माझ्या. म्हणला बायकोय, नवीन लग्न झालंय, कशाला एखाद्याचा एवढा अंत बघायचा. घरादारा सगळं हाकलून दिलाय पण त्याला. परत तुला तो कधी दिसणार नाही आयुष्यात. हाकलून का दिलंस? का दिलं काय? पुजायचा आहे त्याला. गुन्हा केला, शिक्षा दिली, विषय संपला. खटक्या बोट जाग्यावर पलटी.
बालरामचा कार्यक्रमच असावा. बलराम, तुला एक गोष्ट सांग. आपल्या भारतात कायद्याने जर अतिरेकाला पकडलं ना तर सगळ्यांचं म्हणणं असतं याला ताबडतोब मारून टाकलं पाहिजे, फाशी दिली पाहिजे, शिक्षा ठोठावली पाहिजे. पण कायदा काय करतो माहितीये का? त्या गुन्ह्याची सखोल चौकशी आणि पूर्ण तपास केल्याशिवाय शिक्षा ठोठावत नाही. का विचार? कारण त्यांना मूळ सूत्रधाराचा शोध असतो. कारण जोपर्यंत मूळ सूत्रधार सापडत नाही ना, हे असे अतिरेकी निर्माण होत राहतात. मला प्यादात इंटरेस्ट नाही, मला मूळ सूत्रधार हवाय. तू गंगारामला हाकललंस ना, त्याला आता तू माझ्यासमोर घेऊन ये, नाहीतर मी शोधेन. मी त्या सूत्रधाराला सोडत नसतो. शेंगदाणे खाणार का? त्यालाच दे. शेंगदाणे दिवसाचा का ना कमी पेत जागी जरा. बोललो दादा, सल्ल्याची गरज माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला आहे. चालला तू मला देणार. चेहऱ्यावर जाऊ नका. हा, छोटा पॅकेट भाडा धामा काय आपण. पुष्का बाहेर तू नाही. गंगारामला तूच सोडलं होतं ना अर्जुन दादाच्या अंगावर. राधे राधे, कुठलंच काम ठेवत नाही आधे आधे. शेंगदाणा खातोयस का चपटे हाणून आलायस? मी कशाला करू? ते तुम्हाला माहिती, पण मला माहिती तुम्ही केलंय ते. हा कांड तुम्ही केलाय हे या गावात फक्त 2 लोकांना माहितीये. एक म्हणजे ढोले पाटील आणि दुसरा मायसेल्फ पंकज गडाख. बाप का नाम विश्वंभर, माँ का नाम. बल्लू दादा, ते मी इथं काय करतो? उद्या गंगारामला समजव, काम चोख झालं पाहिजे. कोण आहे? कोण आहे? चल गई तुमको, चल गई है, रोको ना. बल्लू दादा, अरे बल्लू दादा. गुड मॉर्निंग दादा, गुड मॉर्निंग. बरं झालं सकाळी भेटलात. मी आत्ताच मॉर्निंग वॉकला जाणार होतो. सगळं खानदान असंच आहे हो तुमचं? सगळं असंय, सगळे एकापेक्षा एक आहेत. काय बोलायचं? मामा आम्हाला सांभाळतो, आम्ही मामाच्या लेकरांना. ऐकलं तर नसल ना, वाकणार तर नाही घाबरले. लई स्टॅमिना आहे माझा. तुमचा किती आहे? ए रस्त्याला तमाशा नको, जा गाडीत बस. काका गाडीत बसव याला, चल स्टॅमिना वाढवा. स्टॅमिना महत्वाचं आहे. निघा. मायला म्हणजे पिऊन नव्हता आला, शिपडून आला होता. राधे राधे. ए मला ब्लॅकमेल करतोय? नादाला लागायचं नाही, आपल्याशी नीट वागायचं. नीट बोलायचं. ही गोष्ट जर अर्जुन दादाच्या कानावरती जाऊ द्यायची नसल, आपल्याशी नीट बोलायचं. हो, आणि एक गोष्ट अजून एक. परवा मॉल मध्ये गेलो होतो, तिकडे ना शूज पाहिले. माझ्या पायात एकदम परफेक्ट बसतील, छान दिसतील. हा, परवाच बर्थडे आपला.
दर महिन्याला बर्थडे येतो माझा, तर ऍज अ ब्रदर म्हणून गिफ्ट करा. फार काही नाही, 25,000 फक्त. हा चला. कुठं जातो नाही नको. सर हे छे काही काय सुचवतो. कोणी गेलंय कसं? कोण गेलं? कुठं? नाही, तुम्ही असे बसलायत, मला वाटलं काहीतरी सिरियस झालं. काय काय कुठे? काहीच काहीच नाही झालेलं. हे बघा, मला एक सांगा, तुम्ही इथं काय करताय? सर, ते तुम्हाला आपल्या प्रोजेक्टची पीपीटी दाखवायची होती ना, त्याच्यासाठी आलेत. सावित्री, आज आपले अर्जुन सर जरा विचारत आहे, त्यांना तुला हे द्यायचंय. लाईन ऑफ वर्क. अच्छा सर, काय आजचं लाईन ऑफ वर्क? मिस सावित्री, आज जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जाल ना, तेव्हा जे काम तुम्ही करणार आहात ते काम तुमच्या मनाला येईल ते करा. बर. सर, त्यापेक्षा आपण सावित्रीलाच विचारायचं का काय हवंय गिफ्ट. सावित्री, पण हे काय करत? अहो सर, फक्त काय गिफ्ट पाहिजे तेवढं विचारा. कोणाला द्यायचं ते सांगू नका ना. बोलवला? हा, आपल्या अर्जुन सरांना गिफ्ट द्यायचंय. कोणाला? क्लायंटला. क्लायंटला क्लायंटला द्यायचं होतं. ते सुचत नाही ना, तर तुम्ही सुचवा. तर सावित्री, तू प्लीज सरांना गाईड कर. ठीक आहे सर, मी निघू का? फडके. ते पाटील सरांबरोबर पॉवर प्लांटची मीटिंग होती, मी येतो. फडके. कोणाला काय गिफ्ट द्यायचंय सर? क्लायंटला. क्लायंटला गिफ्ट द्यायचंय. तर काय गिफ्ट द्यायचं ना, ते तुम्ही सुचवणार आहात मला. तर क्लायंटची गिफ्ट तशी रेडी आहेत आपल्याकडे ऑलरेडी. आता कुठल्या कॅटेगरीतला क्लायंट यावरनं आपण ठरवू शकतो काय गिफ्ट द्यायचं ते. नाही नाही, ते तसं नाहीये. हा मॅटर आहे ना मिस सावित्री, हा थोडासा वेगळा आहे. म्हणजे त्यांचं ना माझ्यावर फेवर आहे. ओके, तर त्यांना मला जरा पर्सनली वेगळं गिफ्ट द्यायचं. तर तसं आहे ते. हे बघा, गिफ्ट महाग असो किंवा स्वस्त असो, त्याने काही फरक पडत नाही. पण तुम्ही जेव्हा गिफ्ट घ्यायला जाल, तेव्हा ज्याला तुम्हाला गिफ्ट द्यायचंय त्याचा चेहरा डोळ्यासमोर आणा. ते गिफ्ट पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू येईल, तेच गिफ्ट घ्या. कोण क्लायंट आहे सर? ते असं मी असं डिस्क्लोज नाही करू शकत, पण मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की त्या एक फिमेल आहेत. अच्छा, आता दमशेरात सुरू झालाय तर. काय? त्या फिमेल सिनियर सिटीजन आहेत का? नाही नाही, त्या सिनियर सिटीजन नाही आहेत. त्या तुमच्याच टाईपच्या आहेत, म्हणजे तुमच्या वयाच्या आहेत त्या साधारण. अच्छा, म्हणजे तुम्हाला एका मुलीला गिफ्ट द्यायचंय. नाही 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 नाही, म्हणजे तसं नाहीये. ते मला क्लायंटलाच गिफ्ट द्यायचंय. ओके, तुम्ही असा चुकीचा विचार करू नका, कळतंय? मी काहीच चुकीचा विचार नाही करत आहे. मी एवढंच म्हणलं की तुम्हाला एका क्लायंट मुलीला गिफ्ट द्यायचंय, हो ना? काय बरं देता येईल सर? ड्रेस वगैरे? ड्रेस वगैरे काय काही काय सुचवता मिस सावित्री? हे बघा, मला चांगला अनुभव आहे प्रियाचा. मी ते गेलो होतो तिच्यासोबत एकदा. तर ते 1000 व्हरायटीज असतात, 1000 पॅटर्न्स असतात. खूप त्रास होतो. माझ्याकडे त्यांच्यासाठी एवढा वेळ नाहीये. बरोबर आहे, त्यांनी फेवर केलंय ना तुम्हाला. गिफ्ट परफ्यूम वगैरे एखादा? परफ्यूम? परफ्यूम मिस सावित्री, त्यांच्या अंगाला वास येतोय? नाही ना. परफ्यूम हा ज्याचा त्याचा वैयक्तिक चॉईस असतो. मी काय परफ्यूम देऊ? नॉनसेन्स. हे बघा, काहीतरी चांगलं सुचवा. सर, तुम्ही मला अंदाज देऊ शकाल का की त्या कशा प्रकारच्या व्यक्ती आहेत? त्यांचा अंदाजच कोणी देऊ शकत नाही. अंगात फार मस्ती आहे त्यांच्या. मुडी आहेत, मुडी फार. अरे बापरे,
अशा टाईपच्या व्यक्तीला टेडी बिअर. टेडी बेर? एका क्लायंटला टेडी बेर मिस सावित्री? नाही म्हणजे तुम्ही म्हणलात ना की अंगात मस्ती मोडी, तर एखाद्या मुलीला आवडू शकतो टेडी बेअर. तुम्ही एक काम करा, तुम्ही काही सुचवू नका. नाही, काहीच सुचवू नका. मी तुम्हाला इथे काहीतरी क्रिएटिव्ह सुचवायला बोलवलेलं, काहीतरी फालतू सुचवत आहे. निघा तुम्ही. तर तुम्ही मला सुचवण्यासाठी म्हणून बोलवलं का सुचवलेलं खोडण्यासाठी? थांबा, मलाच काहीतरी विचार करू दे. ते सुचलं. आपण ना त्यांना एक साधं सरळ इम्पोर्टेड आणि भारीतलं पेन देऊ. संपला विषय. ठरलं. पेन? किती पेनफुल गिफ्ट आहे सर. नाही म्हणजे किती बेसिक आहे. एखाद्या मुलीला पेन देणं. घड्याळाचा विचार करू नका सर. पेन किंवा घड्याळ, कुठल्याही मुलीला एखाद्या मुलाने जर पेन किंवा घड्याळ दिलं तर तिच्यासाठी तो डिस्गस्टिंग मुलगा असतो. सगळेजण नॉर्मली तोच तर विचार करतात ना सर. तुम्ही एक काम करा, त्यापेक्षा तुम्ही तिला पैसेच द्या ना. म्हणजे कसं तिच्या आवडीचं तीच घेईल. एक मिनिट मिस वशिला, तुम्ही ना निघा. नाही खरंच निघा, तुमचा काहीच उपयोग नाहीये यामध्ये. प्लीज जा. गेट लॉस्ट. जा. तुम्ही बोलवलं होतं म्हणून आले होते. मला काय काय वरल्या बाईसाहेबांनी सावीसाठी मागणी घातली? जादू एकेका माणसाची जादू असते. तुम्ही इतके दिवस ट्राय मारताय, जमलं का तुम्हाला? मी करून दाखवलं का नाही 2 दिवसात? पण असं काय बोललीस तू? आई तुझा आशीर्वाद. हा? पिक्चर? आई तुझा आशीर्वाद पिक्चर मध्ये काम केल्याचा फायदा झाला मला. सगळे डायलॉग त्याच पिक्चर मधले मारले. अशा गंगा यमुना वाहिल्या की नाही का म्हातारी अशी काय पागळली. मामा चला तयारीला लागा बर का. मंडपात नवरीला न्यायचा मान मामाचा असतोय. हे काय शब्द बिब्द देऊन बसलेस नव्हतो? शब्द बिब्द काय दिला नाही, पण आज मी जाम म्हणजे जाम खुश आहे. आज 2 पेग एक्स्ट्रा. ऐ श्यामल डार्लिंग, आज मी पण पॅक मारणार तुझ्या सोबत. दे काही नव्या दोस्तीची नवी सुरुवात. राडा ए फोबाड बंद करा तुमची. चमके, तुला काय अक्कल नाही का? आईसाहेब बाशिंग घेऊन हिंडतात, हे काय नव्याने कळते आपल्याला? हा, लग्न हा साईड ट्रॅक आहे, मेन काम वेगळं आहे. काय आहे मेन काम आणि कसं होईल नेमकं ते? ए पिक्चर मध्ये काम करतेस का तू साईड कॅरेक्टरचं? दिलेल्या पैशाचं काम कर ना ग. कशाला उगाच मेन स्टोरी मध्ये घुसायचा प्रयत्न करते? तुझ्या रोलला कधी कशी कात्री लावल ना तुलाच कळणार नाही. जेवढे पैसे तेवढंच तोंड उघड. चमके चपटी दे इलायची. 2 पेग मार, गप गुमान झोप. गोरू नकोस अजिबात. तर गोरलीस ना तर शपथ सांगते मुसळ कोंबेंदर. सावित्री, मिस सावित्री नाव आहे त्यांचं. सावित्री म्हणायचं.
मग तिरसट का आला असेल माझ्या स्वप्नात? एवढ्या रात्रीचा कुठे चाललाय? तिरसटचा सगळा कारभारच तिरसट. आणि नेमकं काय करतो एवढ्या रात्री? काहीतरी गोलमाल आहे नक्की.